स्वागत आहे मित्रांनो तुमचं या डेटा अनालिसिस व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो आपण डेटा अनालाइज करत असतो या व्हिडिओमध्ये आणि पाहत असतो की उद्याची पॉसिबल डायरेक्शन काय आहे. तर मित्रांनो आज होती एक्सपायरी आणि एक्सपायरीच्या दिवशी आपल्याला जे अपेक्षित होतं त्याप्रमाणे एक्सपायरी क्लोज झालेली आहे. 100% मागचा व्हिडिओ कोणी पाहिला असेल तर कमेंट करायला विसरायचं नाही आहे. तुम्हाला याचा फायदा नक्की होत असेल. मी एकदम एक डॉट पॉइंट सांगितला होता आणि त्याच्यात कुठली एक कन्सेप्ट मी तुम्हाला सांगितली होती, की जी कन्सेप्ट वर्क होते. ओके. त्या कन्सेप्टचं नाव तुम्हाला सांगायचं आहे आणि जो कोणी सांगेल त्याला माझ्याकडून काही स्पेशल गिफ्ट मी देण्याचा प्रयत्न करणार आहे. ओके. तर मी कालच्या व्हिडिओमध्ये एकदम परफेक्ट जी डायरेक्शन आहे ती सांगितली होती, की पॉझिटिव्ह साईडला आपल्याला क्लोजिंग अपेक्षित आहे आणि ह्या लेव्हलला क्लोजिंग होण्याचे चान्सेस मोस्ट प्रोबॅबल आहे. ओके. तर ह्याच्यासाठी काही हिस्टॉरिक गोष्टी आहेत की ज्या अशा घडत असतात आणि ह्या घडत घडत राहिल्या की आपल्याला एक प्रोबॅबल गोष्टी आपल्याला त्या ठिकाणी समजतात आणि त्याचा फायदा आपल्याला डे टू डे ट्रेडिंगमध्ये होतो. तर मित्रांनो, हा जो डेटा आहे हा एवढा मिस्टेरियस डेटा आहे. आता तुम्ही बघितलं असेल बऱ्याचशा फाईल्सवर गोष्टी चाललेल्या आहेत. तर ही एक फाईल ही एकदम मिस्टेरियस फाईल आहे मित्रांनो. आणि ह्याच्यामध्ये काय तुम्हाला दिलेलं आहे, ह्याच्यामध्ये मोठ्या प्लेयरच्या पोझिशन्स आहे आणि त्यांची एक भाषा आहे. म्हणजे त्यांनी जर काही इथे पुट लाँग केलेत, पुट शॉर्ट्स केलेत, कॉल शॉर्ट्स केलेत, कॉल लाँग केलेत, त्याची एक भाषा आहे. आणि ती भाषा मी तुम्हाला या ठिकाणी डिकोड करून सांगत असतोय. आणि ही भाषा डिटेलमध्ये शिकायची असेल तर तुम्हाला आहे. मी इथे तुम्हाला एक ओव्हरव्ह्यू देण्याचा प्रयत्न करतो, की उद्याची पॉसिबल डायरेक्शन काय आहे. ओके. आज तुम्ही बघितलं असेल, कालचा जो डेटा होता तो पॉझिटिव्ह साईडला होता. ओके. थोडासा पॉझिटिव्ह होता नॉर्मली. त्यामुळे जी पण डाउन साइड आली, ही डाउन साइड पूर्ण आणि पूर्ण पचवली गेली आणि एका ॲव्हरेज पॉइंटला तो हे क्लिअर झालेला आहे. ओके. तर ती कन्सेप्ट मला सांगायची, की ती नक्की काय कन्सेप्ट आहे. जो सांगेल त्याला माझ्याकडून गिफ्ट देण्यात येणार आहे. ओके. दुसरी गोष्ट आपण अजून एक गोष्ट बघत आलोय, की एक्सपायरी नंतरून काही डेटा जो आहे तो कमी होताना दिसतो. लोकं म्हणतात हा शॉर्ट कव्हरिंग पॉइंट, तो शॉर्ट कव्हरिंग पॉइंट. पण मित्रांनो, ज्यावेळी एक्सपायरी संपते ना, तर तो डेटा जो आहे तो एकदम न्यूट्रल होऊन जातो आणि पुढचे 2 दिवस तो डेटा इमॅच्युअर असतो. तर ह्याच्या वेळी काय होतं, रिटेलरची जी पॉझिटिव्ह साइडची मूव्हमेंट आहे ना, रिटेलर हा पॉझिटिव्ह कार्यकर्ता आहे. तर पॉझिटिव्ह साइडची मूव्हमेंट ही मोस्ट प्रोबॅबल त्या ठिकाणी जाण्यासाठी तयार असतं. जर काही आधी निगेटिव्ह घटना घडलेल्या आहेत. तर आता एफ-आयजकडे बघाल तर त्यांनी अजूनही निगेटिव्ह पोझिशन्स ॲज इट इज कॅरी केलेल्या आहेत. इकडे तुम्हाला ते थोडेसे न्यूट्रल होताना दिसतील. जे आपण ह्या पोझिशन्स कट झाल्यात ना, ह्या एका प्रोपोर्शनमध्ये कट झालेल्या आहेत. ओके. आणि ह्या ज्या मोठ्या निगेटिव्ह पोझिशन्स आहेत त्या कॅरी आहेत. तर नेट टू नेट असं समजा की हे 2,00,000 क्वांटिटी निगेटिव्ह आहेत. ओके. ह्यांचं ॲव्हरेज बघितलं तर हे ॲक्चुअलमध्ये हे थोडेसे पॉझिटिव्ह आहेत. ओके. मी इथं पण थोडंसं चेंज केलेलं आहे खाली. त्याला पॉझिटिव्ह केलेलं आहे. इथे खाली तुम्ही बघाल तर समजेल तुम्हाला. तर रिटेलर जो आहे, तो रिटेलर आता आलेला आहे न्यूट्रलवरती. ओके. न्यूट्रलवरती आणि हळू तो होईल निगेटिव्ह अशी अपेक्षा करायला काही हरकत नाही. पण मित्रांनो ग्लोबली फार आहे ना इम्पोर्टंट घडामोडी घडतायत. बरेचसे रेझिग्नेशन होत आहेत. ओके. गव्हर्नमेंट बऱ्याचशा क्वेश्चन मार्कमध्ये आलेली आहे. त्याचं रिझन पण तुम्ही मला सांगायचं, की का क्वेश्चन मार्कमध्ये आलेली आहे आणि ही फाईल का इम्पोर्टंट आहे आणि मी कुठल्या फाईलबद्दल बोलतोय ते तुम्ही कमेंट करून सांगायचं आहे मला. ओके. तर डेटा कसा आलाय? डेटा थोडासा साइडवेज टू पॉझिटिव्ह आलेला आहे आणि मला आश्चर्य नाही होणार, की जर मार्केट 150-200 पॉइंट पण उद्या वरती गेलं तर. ओके. आश्चर्य अजिबात नाही होणार. ओके. डेटा थोडा साइडवेज टू पॉझिटिव्ह आहे. पण जर 150 ते 200 पॉइंट जरी मार्केट वरती गेलं तर आश्चर्य मानण्याचं कारण नाही. कारण डेटा इमॅच्युअर आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीचा डेटा आहे. फार वेळ नाही घेणार मित्रांनो. आपले जे शेअर्स आहेत ते इंट्राडेमध्ये एवढी छलांग लावतायत तुम्हाला विश्वास नाही पटणार. तुम्ही इथे जाऊन बघा. मी ग्रुपवर ऑलरेडी टाकलं होतं. जे लोकं नाही आहेत त्यांनी कमेंट करून तिथे मी कमेंटमध्ये ग्रुपच्या डिटेल देतोय. त्या तुम्ही टाकायच्यात. ठीक आहे. तर आपण एक शेअर दिला होता. ओके. शेअर्स एकदम 12% टू 15% पर्यंत वरती गेला होता. त्या शेअरचं नाव कमेंट करायचंय. जे लोकं एकदम केअरफुली व्हिडिओज बघतात, ग्रुपवर लक्ष देतात, त्यांच्यासाठी माझ्या कडे काही स्पेशल गोष्टी आहेत, त्या मी तुम्हाला देणार आहे. तर कमेंट करायला विसरू नका. कुठला तो शेअर होता, की जो वरती गेलेला आहे. ओके. वरती गेलेला आहे आज तो आपण
उडवलेला आहे. काही निगेटिव्ह साईडला पण गेले, पण ते कॅप्चर करणे किंवा त्याचं जे रिस्क रिवॉर्ड आहे ना, तो आपल्या हातात आहे. तो कसा करायचा, काय करायचं, त्याच्या काही फॅक्ट्स आहेत आणि त्याच्यावर आपण हे करतो. जरी खाली गेलेले असले ना शेअर्स किंवा काही ऑब्झर्वेशन करायला दिलं होतं मी, ते जरी खाली गेले तर त्याने प्रॉब्लेम नाही आहे मित्रांनो. त्यासाठीचे वेगळे सोल्युशन्स अवेलेबल आहेत आपल्याकडे. तर थांबूया आजच्या व्हिडिओमध्ये. कमेंट करायला विसरू नका. कुठला शेअर, कुठली स्ट्रॅटेजी, कुठल्या मी एका पॉइंटबद्दल बोलतोय, की एक्सपायरी तिथं का होते? ह्याबद्दलचं जे सिक्रेट आहे, ते कुठल्या एका थेअरीवर अवलंबून आहे, ते तुम्हाला मला कमेंट करून सांगायचं आहे. तर थांबूया आजच्या व्हिडिओमध्ये. थँक यू.